पण गेलं कुठं लांबतोय. तसं ते कलियुगामध्ये भाऊ जवळ राहते, पण भावाच्या घरी केलेली भाजी सुद्धा शेजारच्या भावाला जाणार नाही, पलीकडच्या गल्लीतल्या बाहेर गेल्या. हे कलियुगाचं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे की भीमदादा एका झाडाखाली झोपलेले होते आणि ती झाडाची फांदीच त्यांना आवडून घेतलं तिला. हे काय म्हणे, काय सांगितलं की ज्याचा आसरा आपण घेऊ तोच आपल्याला बरबाद केल्याशिवाय राहणार. अशा आणि घेऊ महाराज नाही का, ज्याच्या आश्रयाला गेले त्या आसरा घेत, ज्याचा आसरा दिला त्याला आसरा तर देणारच नाही, पण त्याला बरबाद केल्याशिवाय राहणार नाही. तिसरी गोष्ट आहे, अर्जुनाला विचारलं, अर्जुना तू काय पाहिजे म्हणे, काय वासरीला तीच होती. असं करायला पाहिजे कामामध्ये. मुलगी नोकरी करून म्हणे बापन माझ्या घरी बसून खाते, बरोबर आहे. आणि मग धर्मराजाने विचारलं, तू काय पाहिजे, मोठा दगड वळून चाला नाही टाका त्याच्या पात्याला. म्हणजे मोठा दगड म्हणजे एक मोठ्या प्रकारचं पाप म्हणे, आणि एक धर्म किंवा पुण्याचं जे पात्र आहे त्या पुण्याच्या पात्याला ते आणू नये. म्हणजे ही जी सृष्टी आहे, ही पृथ्वी आहे, ही केवळ काही पुण्यवान लोकांनी काय आहे टिकून आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की पापी जे काही होते की त्याचे एवढे मारले महाराज की धरणीशी त्याचे मोजत झाले. मग त्यामुळे काय झालं की यज्ञ बोललं, ठिकठिकाणी यज्ञ होत होते ते यज्ञ बोलले. पाच तुम्ही एखाद्या हातानं स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराज आपलं काठीवार महाराज तुम्ही जर अगदी खडूच्या डोंगरावर एखाद्या कोणती पाटील ती बाई डान्स करणारी वगैरे कोणती असं तिला जर तुम्ही आज बोलवलं असं तर आज जेवणाला जावं असतं गाडीपर्यंत एकही घेत राहिले बाबर येतो 3 2 5 आज पांडव तो ऐकायला पण झाला आम्हाला एवढं महाराज आहे. मग महाराज म्हणतात त्या ठिकाणी मोडीले कीर्तन मोडले मला अशी स्थिती झालेली आहे. आणि मग पळाले ब्राह्मण दैत्य भेले, ब्राह्मण लोक देखील जबाबदार नृत्य झालेलं आहे. आणि मग ही पृथ्वी जी आहे या पृथ्वीने काय केलं, गोमातेचं रूप धारण केलेलं आहे. आणि ती गोमाताहून ब्रह्मदेवाकडे गेलेली आहे. आणि ब्रह्मदेवाला विनंती करते आहे, वस्तरूपी पृथ्वी आणि त्यावेळेस सर्व भगवान शंकर वगैरे सर्व देवते क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूकडे आणि त्या ठिकाणी विनंती करायला लागलेले. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभ नारायण जगव्यापक जनार्दन आनंद गण अविनाश सकल देवादिदेव कृपाळु केशव महानंदा मानव सदाशिव अशा प्रकारे प्रार्थना केली महाराज. आणि प्रार्थना केल्यानंतर त्या ठिकाणी ती प्रार्थना ऐकून देव देखील काय झाले महाराज जागृत झालेले आहे. नामदेव महाराज म्हणतात त्या ठिकाणी नाम म्हणया साकारणी स्तुती सावधान चित्ती परिसावे. हो स्तुती केल्यानंतर आकाशवाणी झाली महाराज. काय आकाशवाणी झाली, आकाशाची वाणी सांगे सकळांची तळमळ मानसी करू नका. हो ठीक आहे, टीव्ही होती त्यावेळेस आकाशवाणी झालेली आहे, तुम्ही तळमळ करू नका, कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. का नका करू, देवकीच्या डरवी येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई. मी देवकीच्या पोटी येणार आणि त्या ठिकाणी सर्व भक्तांचं मी काय करेल, रक्षण करेल. अशा प्रकारची ती वाणी त्या ठिकाणी आकाशवाणी झालेली आहे. आणि आकाशवाणी झाल्यानंतर सर्वांना समाधान झालं, सर्वांची काळजी थोडी मिटलेली आहे. आणि अशा वेळेस भक्तजन सर्व काय पृथ्वीकडे निघून आलेली आहे. आणि मग भगवंतांनी त्या ठिकाणी शेषाला बोलवलं. शेषापती बोले लक्ष्मीचा तोर चला अवतार घेऊ आता. शेष भगवंताला बोलवलं आणि सांगितलंय बा आता आपण काय करूया, अवतार घेऊया. कशासाठी त्या ठिकाणी महाराज म्हणतात पृथ्वी
वरी दैत्य वाचले ते फार गाराने सुर गांगवाले. अरे माझ्याकडे गाराने आलेले देवळ सर्व आलेले आहे, त्यांनी गाराने केलेले आहे. पृथ्वी सुद्धा आली होती गायीच्या रूपामध्ये. आणि आता आपण अवतार घेऊ. अवतार घेत असताना त्यांनी सांगितलं शेषी साहेब भगवंताला आमचे विष्णू भगवंत आता तू काय कर, माझ्या बरोबर तुला अवतार घ्यावा लागेल. शेष भगवान म्हणाले मी अवतार घेणार नाही, आमचं तुमचं जमणार नाही. राम अवतारामध्ये मी मोठा झालो, राम अवतारामध्ये मी काय झालो, मोठा झालो. आणि तुम्ही अवताराला लागले लहान झाले ना. मला वाटलं झोपले काय कीर्तन करण्याचे होते चला देवा. अरे काय फलिता झाली माझी, तू तुझ्या बायको बरोबर 14 वर्ष राहिलं. मी आलो तर आलो, मला 14 वर्ष उपवास करावा लागला. कारण उपवास जर केला नसता तर इंद्रजीत मारला गेला नसता. पण माझी पत्नी घरीच राहिली, काळजी घेणार कोणी नाही. झोपायला तर झोपायचं मी रात्र 14 वर्ष लोक झोपलेले हो. काय सांगा मी आता तुझ्याबरोबर येणार नाही. पण देव रामाला असा कसा देवाचा देव बाई ठगला, देव एका पायाने लगडा 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 असा कसा देवाचा देव बाई मोठा ये मला. तेव्हा त्यानं सांगितलं आता मी 40 मोठा होतो ना, तू काय करा आता तू मोठा हो आणि मी लहान आहे. मी तुझी आज्ञा पाळी. आणि खरंच आज्ञा पाळली का तुम्ही हरी म्हणजे हरिविजय ग्रंथ वाचा तुम्ही, तुम्हाला कळून येईल की या देवाने कोणाचंच ऐकलं नाही हो. राम अवतारात एकच बायको केली, इकडे किती केले 108 केला. राम अवतारामध्ये बोलीला वाल्मिकाचा ऐसाठी वागेल. वाल्मिक ऋषी सांगितलं तसेच वागले राम. हे तर किती वेळेस खोटं बोलले असतील, खरं कधी बोललेच नाही. सांगण्याचा तात्पर्याच्या प्रकारे. आणि मग म्हणतात मला आता तू होई वडील तुझी आज्ञा पाळील बारे, नामा म्हणे ऐशी करुणी विचार घ्यावा अवतार चिंताचे. आणि ऋक्मिणीला सांगितलं अवतार घेण्यासाठी सिद्ध झालेले आहे. आणि सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी हो मला म्हणतात वसुदेवाला सांगितलं, बळीराम दादाला सांगितलं की तू आता बळीराम दादा हो. केशाला सांगितलं आणि तू देवकीच्या उदरामध्ये 7वा अवतार होऊन जाईल. तिथून मी तुला म्हणून गर्भातून काढेल. आणि नंतर वसुदेवाची जी पत्नी आहे रोहिणी, ती कुठे आहे, गोकुळामध्ये आहे. तिथं नेऊन तुला योग मायेच्या सहाय्याने तिथं नेऊन तुला पोहोचेल. नंतर ते याला लक्ष्मी सांगितलं कौंडिण्य नगरामध्ये त्या ठिकाणी भीमक नावाचा राजा आहे, त्या राजाच्या पोटी जन्म घे. मी तुझं त्या ठिकाणी काय करेल अपहरण करून. आणि अशा प्रकारे नियोजन केलं महाराज आणि अवतार घेण्यासाठी सिद्ध झालेले आहे. इकडं मथुरेमध्ये काय झालं, तो उग्रसेन नावाचा राजा होता, त्याचा भाव होता तो देवक नावाचा त्याचा भाव होता. त्या देवक भावाला त्याच्या भावाला देवकी नावाची मुलगी होती. आणि ही मुलगी वसुदेवाला देवाचं ठरलं महाराज. आणि त्या ठिकाणी लग्न लागलेलं आहे. सदैव लग्न तारावलं चंद्रवलं सदैव बरं का लग्न लागायचं ठरलेलं आहे. आणि लग्न लागल्यानंतर काय महाराज त्या ठिकाणी तिकडे तिथे आनंद झालेला आहे. आणि पूर्वीच्या वेळेस वरात काढण्याची पद्धत होती. मी 1965 पासून 1960 पासूनच इकडे म्हणे काय वरात निघायची महाराज. त्यांची कुलटीग्राम फाटीवाला होते, अशी काठी फिरवायची बरं का. काय त्या वरातीमध्ये ती डपडी वाजायची, ते वाजायची कशी गातात असेल ती जाऊ द्या, वराती निघायची. मला सांगण्याचं तात्पर्य वरात निघाली. आणि वरात निघाल्या असताना त्याच वेळेस काय झाले, आकाशवाणी झाली. हे कंसा, अरे तुझीला आनंदाने आज रथामध्ये बसून तिची वरात काढलेली आहे. हिच्या पोटी जो 8वा जन्म आलेल तो तुला मारल्याशिवाय राहणार, तो तुझा वध करेल. आणि असं जर ऐकल्यानंतर खरंच कंसाला आनंद झाला असेल. येवनीय शस्त्र मारावया धावला. त्या देवकीला मारण्यासाठी त्याने शस्त्र घेतलेलं आहे आणि तो मारण्यासाठी धावला मारला. वसुदेवाने धरला वरचेवर हात, वसुदेव हात धरला आणि सांगितलं हे बा ही तुला मारणार आहे का, म्हणजे हिच्या पोटी तो जन्म आलाय तो मारणार आहे. मी हिला काय मारतो
मी तुम्हाला एक वचन देतो की जेवढे काही पुत्र होतील तेवढे पुत्र मी तुम्हाला आणतो. आणि असं वचन केल्यानंतर या कंसाने त्या देवकीला आणि वसुदेवाला त्या ठिकाणी कैदेमध्ये टाकलं. दोन्ही हातात बेड्या आहेत, पायात बेड्या आहेत, मोठी साखळी बांधलेली आहे, ती साखळी खांबाला बांधलेली आहे, ती पळून जायला नको म्हणून सांगण्याचं तात्पर्य त्या प्रकारे. आणि त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकी राहत असताना त्या कैदेमध्ये पहिला पुत्र जन्माला. आणि पहिला पुत्र जन्माला आल्यानंतर या वसुदेवाने त्याला घेतलेला आहे आणि आईची माया वेगळीच असते. मला देवकी रडायला लागली की हो हा पहिला नाही ना, आपला हा आठवा नाही ना, हा पहिला आहे ना. नाही मी वचन दिलं ना, जेवढे होतील तेवढे त्या कंसाला देईल म्हणून मी घेऊन जा. त्याचं मला आणलेलं आहे. आता ते असं सुंदर मुलगा होता मला दिसायला. वसुदेव त्या कंसाला देखील एक प्रकारचं प्रेम निर्माण झालं आणि त्याने सांगितलं वसुदेवा अरे हा पहिला आहे, मी याला मारणार नाही, घेऊन जाऊ. वापस जायला आणि दरवाजा पण गेली, आमचे नारद पण हजर केली. कंसा सावधान, या मुलाला तू वापस पाठवलं, मला सांगा तुला मारणारा कितवा आहे? आणि आठवा आहे आणि हा कितवा आहे? आणि पहिला आहे. मग 8व्यापासून जोडून 8व्याला पहिला नंबर, 8व्याला पहिला नंबर. ते पहिल्या नंबरला कितवा येईल? कितवा नंबर येईल? 8वा येईल. म्हणजे कदाचित हाही 8वा असेल. म्हणजे तू एकालाही सोडू नको. पाप होण्याकरता प्रगतीने नाद असेल, पाप होण्याकरता. कारण पाप वाढलं पाहिजे ना, आणि जोपर्यंत पाप वाढत नाही तोपर्यंत पापाचा घडा भरत नाही, तोपर्यंत भगवंताच्या हातातून मारला जात नाही. आणि अशा प्रकारे पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा, पाचवा आणि 6 मारले महाराज. आणि 6 मारल्यानंतर 7वा जो आहे तो भगवंतानी काय केलं? रोहिणी गर्भामध्ये नेऊन घातलेला आहे. आता मला सांगा, रोहिणी गर्भामध्ये नेऊन घातल्यानंतर ती जी माय मावली होती तिला ती गर्भधारणा झालेली आहे, तिचा पती कधी तर नाही आहे. आणि असं असताना मग त्या ठिकाणी शंका यायला लागले ना. आणि त्यावेळेस आकाशवाणी झाली की अरे हो गोकुळवासियांनो, हा प्रत्यक्ष वसुदेवाचा गर्भ आहे, हा भगवंताच्या मायेने या ठिकाणी तिला प्राप्त झालेला आहे. आणि त्यावेळेस ती शंका निर्माण झाली महाराज. आणि आता 8वा येण्याची प्रतीक्षा तुम्ही आम्ही करत आहोत. 8वा येण्याची प्रतीक्षा. आता 8वा येणार, आता 8वा येणार. 7वा काय झाला? सर्वांनी सांगितले मला 7वा होता, पण तो कसा काय झाला हे आम्हाला समजत नाही. गेला 8वा तिथं सुरक्षित आहे, 7वा तिथं सुरक्षित आहे गोकुळामध्ये. आणि अशा वेळेस आता 8व्याचे त्या कंसाला पण तिकडे 8वा याला विरोध भक्ती म्हटले. याला कोणती भक्ती म्हटलेली? विरोध भक्ती. सौख्य भक्ती, दास्य भक्ती आणि विरोध भक्ती. सौख्य भक्ती म्हणजे मित्र मानून त्याची भक्ती करणे, त्याला म्हटले सौख्य भक्ती. ही भक्ती कोणी केली? अर्जुनाने केली. अर्जुन भगवंताला गीता सांगेपर्यंत आपला काय मानत होता? मित्र मानत होता. ही सौख्य भक्ती झाली. दास्य भक्ती हनुमंताने केली. प्रभू रामचंद्राची जी भक्ती केली ती दास्य भक्ती हनुमंताने केली. आणि विरोध भक्ती विरोध भक्ती तुम्ही आम्ही करू शकतो का? देवाला शिवाय द्यायची महाराज देव कोणी खतरनाक असते. शिव्या द्या पण कसंही तुम्ही बोलावं, तुम्हाला पछाडण्याच्या राहणार. माझं उदाहरण सांगतो. इथं मी राहत होतो आपले काय काशीनाथ खिडकीच्या वाट तिथं. आणि तुम्हाला माहिती होतं त्या ठिकाणी घरोघरी खंडात करून त्यावेळेस तिकडे जावं लागत होतं. नावतानगर तिकडे. आणि एक मसोबा तिथं होते. काय होते अजून 800 काय माहिती मला होते. मला 515 मसोबा होते. आणि मग मी गेलो आणि येताना काय पाहिलं ते एवढंच म्हटलं बाई बाबा म्हटलं हे मसोबा देव कुठे येऊन बसतो, एवढंच म्हटलं. देव कुठे येऊन बसतो देवाला समजत नाही का? असं आता देवाला समजत नाही. मी बोलून गेलो महाराज. ते जुन्या पायऱ्या होत्या कुठच्या करायच्या आणि तिकडं त्या पायऱ्याच्या पलीकडून घ्यायला शेतातून ते खाली उतरायला लागल्यानंतर महाराज काय झालं? अहो असा घसरलो, असा आपडलो
होती पण असं झालं म्हणे वसुबानं तुम्हाला पछाडलं कसं काय पछाडलं म्हणलं काही नाही म्हटलं मावशी मी दिसतो म्हटलं देव कुठे घेऊन बसले म्हणजे आता तुम्ही त्यांना नैवेद्य द्यामध्ये ते नैवेद्य म्हणजे तो नैवेद्य पाहिजे द्यायला सांगण्याचं तात्पर्य त्या प्रकारे आणि म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी की अरे हा जो देव आहे हा देव त्या कंसाला आठवा त्याला स्वप्नात आठवा जेवायला वाटलं ना तर ते सर्व पोळ्या त्याला आठवा दिसू लागला असं अशा प्रकारची स्थिती आलेली आहे आणि मला सांगा विरोध भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे पण केल्या गेली पाहिजे कारण विरोध भक्तीमध्ये मला सांगा आपल्या जवळच्या असल्या माणसाचं नाव आपण तर लवकर घेतो का ज्याच्याशी आपलं बनत नाही त्याचं लवकर घेतो इकडं सांगण्याचं तात्पर्य आता तरी पण झालं सिमेंटच्या सारखं झालं इकडला पुन्हा तिकडं पळाला तिकडं सारा इकडं आला हिला काही कळत नाही इकडं जावो झालं सुरू कशा प्रकारे विरोध होती जी आहे की कंसाच्या घडलेली सारखा त्याचा ध्यास होता बरं का कृष्ण 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 तिकडे कृष्ण आणि आता जवळ आलेली वेळ आलेली आहे मला आता प्राकटीकरणाची वेळ आलेली आहे आणि बरोबर महाराज म्हणतात त्या ठिकाणी की अगदी 2-3 मिनिटं आलेले आहेत आकाशामध्ये सर्व देवदेवता आलेले आहेत आता देवदेवताच आहेत सर्व ते या ठिकाणी पुष्पवर्षाव करण्यासाठी तयार आहेत अशा प्रकारचे वातावरण निर्माण झालेले आहे मोर जे आनंदाने नाचत आहे नदी पाण्यामध्ये जुळून भरलेली आहे तिथे धूळ धूळ असा आवाज येत आहे वृक्ष देखील वृक्षवल्ली आमास वगैरे ते देखील गुणगुणत आहेत इकडे तिकडे आनंदी आनंद झालेला आहे महाराज नामा म्हणे स्वर्गी वाजती नगारे अप्सरा नाचती आनंदाने अशा प्रकारे इकडे तिकडे आनंदी आनंद झालेला आहे आणि हा आनंद आपल्याला जर भगवंताचा या ठिकाणी प्रागतीकरण जर व्हायचं असेल तर आपल्याला देखील त्याला शरण जायला पाहिजे त्याचं नामस्मरण करायला पाहिजे आपण देखील नामस्मरण करूया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण
दशरथे मारिला परंतु आमचे तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपल्याला ऐकून मथुरेमध्ये प्रागट्य घेऊन झाला 8 वर्षाचं देवाची बुद्धी देवकीला म्हणायला लागली की नंदाच्या घराला वजन येईल वसुदेवाने घेतलेला आहे आणि गोकुळाला घेऊन आलेले आहे बरं का. आणि मग गोकुळामध्ये आल्यानंतर मिळवलेली दोरी कन्या आणि चक्रपाणी आणि त्या ठिकाणी नंद मामाची जी बहीण होती तिने ती बघितली
सांगितलं महाराज, नंद घरो आनंद भयो, अशा प्रकारे तिला हे झालं महाराज. आणि तुकाराम महाराज काय म्हणाले, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप प्रागटीकरण मग झालं. पण आमचे तुकाराम महाराजांना कुठं जन्म झाला म्हणजे गोकुळामध्ये जन्म झालेला आहे. अशा प्रकारे आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, तुम्ही आम्ही भाग्यवान. बाकीचे काय पण तेव्हा सांगत, कारण 5 पर्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. 5 पर्व आहे. पहिला पर्व आहे गोकुळाष्टमी, आजचा पर्व. दुसरा आहे रामनवमी. तिसरा पर्व आहे वामन जयंती, नरसिंह जयंती आणि शिवरात्र. मी भक्त कीर्तनामध्ये सांगितलं तुम्हाला. वैष्णव हे 5 झाले की. आणि 24 एकादशा किती झाली? 29. 29 म्हणजे 20 आणि 9. 20 आणि 9. जो 20 आणि 9 करत असेल तो वैष्णव. 20-9 वैष्णव म्हणजे 12 24 एकादशा आणि हे 5 पर्व. हे जे पर्व आहे हे पर्व आज पर्व आपल्याला आहे आणि आनंदी आनंद आहे मला. आणि या आनंदामध्ये भगवंताची सेवा करण्यासाठी तुकाराम महाराजांचा आपण घेतलं होतं. असा सेवन घेईन. परंतु खरोखर त्या भगवानाची आज ठिकाणी 750वी जयंती आहे ज्ञानेश्वर माऊलीची. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य दिन देखील आहे. आणि त्याचप्रमाणे आज आपल्या गोपाळकृष्णाचं जन्माष्टमी आहे. त्या तिन्ही कार्याचं पुण्य आपल्याला लाभो आणि जीवनात आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करू अशी मी गोपाळकृष्णाची प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण देतो. विठ्ठल जय जय. Gracias.